पन्हाळा तालुक्यातल्या देसाईवाडीमधनं आपण आता इथं ह्या नदीच्या काठानं, कासारी नदी आहे ही, नदीच्या काठावरनं पाय वाटेनं पुढे निघालो. इथे एक नदीचा संगम आहे पुढं, मनकर्णी आणि कासारी या नद्यांच्या संगमाच्या इथे एक मंदिर आहे जे एकदम ऐतिहासिक आणि वेगळं काहीतरी आहे आपल्याला पाहायला मिळणार आहे. या झाडीतनं जे वरून शेतवाडीतनं आलेली दिसते ही मनकर्णी नदी आणि ही या ठिकाणी कासारी नदीला मिळते. हा संगम पॉईंट आणि याच ठिकाणी इथं वरच्या बाजूला हे मंदिर आहे. गावाकडचं वातावरण ते गावाकडचं काय, कुठला पण क्षीण असेल तर सगळ्यांचा निघून जाईल, इतकं भारी वातावरण. आता आपण या संगमाच्या इथं असणाऱ्या मंदिराकडे निघालोय. संगोबाचं देवस्थान आणि हे ते मंदिर. आणि झाडाच्या पायथ्याला बरोबर इथंच बुंद्याजवळ ही पिंड आहे. जुनं खूप झाड आहे लागलो कधी जेवढं उपकरची लाग तेवढं सकाळचं एक हे वाढायचं हे सत्य मत अवघड. आता ते परशी घालायला तर आम्ही उपकरले मातीची लेवल केलं तर सकाळचं तुम्हाला ते वर उंच वाढलेलं.